ओम नमो भगवते वासुदेवाय. साधन स्कंध म्हणून मानल्या गेलेल्या दुसऱ्या स्कंधाच्या 7व्या अध्यायापर्यंत आपण आलो. ब्रह्मदेव आणि देवर्षी नारद यांचा संवाद चालू आहे आणि या संवादाच्या दरम्यान ब्रह्मदेव नारदांना भगवंतानी कशी कशी रूपं घेतली याचं वर्णन करून सांगतायत. आणि असं वर्णन करून सांगता सांगता ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांच्या षोडशकला पूर्ण लीला पुरुषोत्तमाच्या अवतारापर्यंत आले. त्या अवतारात त्यांनी काय काय केलं त्या गोष्टी त्याने सांगितल्या की 3 महिन्याचं असतानाच त्यांनी लहान मूल जसं आपले हातपाय हलवत असतं उताणं पडून तसे हातपाय हलवत असताना शकटासुराचा वध केला. एका गाड्याच्या रूपात आलेल्या राक्षसाला त्याने मारलं. पुढे गुडघ्यांवर रांगत असताना यमल आणि अर्जुन असे जे 2 वृक्ष आकाशाला भिडलेले होते त्यांच्यामध्ये जाऊन त्यांनी ते समूळ उखडून टाकले. पुढे कालिया नागाच्या विषामुळं यमुनेचं पाणी विषारी होऊन अनेक गायी मरायला लागल्या. सापाच्या फुत्कारामुळे आकाशातले पक्षी सुद्धा मरायला लागले. त्या भगवान श्रीकृष्णांनी त्या कालिया नागाच्या डोहामध्ये, तो जिथे राहत होता त्या डोहामध्ये उडी घेतली आणि त्या कालिया नागाचा निग्रह केला, त्याला तिथून घालून दिला. त्याच्या प्रत्येक फण्यावर आपण स्वैरपणे नाचून त्या प्रत्येक फणा त्याचा दुर्बळ केला आणि शेवटी त्याला परास्त करून त्या कालिया नागाला तिथून बाहेर जायला लावलं. पुढे दावानळातून सगळ्या गोपसख्यांचा त्यांची मुक्तता केली, त्यांचं रक्षण केलं. अनेक प्रकारची कृत्य लीला भगवंतानी ह्या अवतारात केल्या. गोवर्धन पर्वत अगदी वयाच्या 7व्या वर्षातच उचलून दाखवला एखाद्या छत्रीसारखा आणि इंद्रानं जो संवर्धक मेघ पाठवून प्रचंड पाऊस कोसळवला होता त्याच्यापासून वृंदावनाचं रक्षण केलं. आणि ज्या गोपी हा नंदकुमार आमचा पती व्हावा ह्या इच्छेनं कात्यायनीचं व्रत करत होत्या, त्या गोपींना अश्विन शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला म्हणजेच प्रसाद पौर्णिमेला कुंजात बोलून आपल्या मुरलीरवानं मधुर अशा मुरलीनादानं एकत्र करून त्यांच्याबरोबर रास केला. त्या रासाच्या दरम्यान जेव्हा त्या सगळ्या गोपींना आपल्या सद्भाग्याचा अहंकार आला मनात, त्यावेळेला त्याच क्षणी भगवान तिथून लुप्त झाले, अंतर्धान पावले आणि गोपींची ती व्याकुळ अवस्था बघितली. भगवान श्रीकृष्णांच्या विरहामुळं अत्यंत कासावीस झालेल्या गोपींची ती अवस्था बघितली आणि भगवंत प्रकट झाले आणि नंतर तिथे रासक्रीडा झाली. अशा अनेक प्रकारच्या लीला त्यांनी वृंदावनात केल्या. पुढे 13-14 वर्षाचे असताना मथुरेत जाऊन कंसाचा उद्धार केला, कोल्या पिढ्याचा उद्धार केला. तिथे वस्त्र पुरवणाऱ्या रजकाचा उद्धार केला, कुब्जेचा उद्धार केला, तिला सरळ केली. जी त्रिवक्र होती तिला सरळ केली, सुंदर बनवली. पुढे अनेक दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांचा त्यांनी उद्धार केला. तेव्हा हे सगळं अवतार कार्य, ह्या सगळ्या लीला भगवंताच्या देवर्षी नारदांना ब्रह्मदेव सांगत होते. आणि पुढे म्हणाले की कालचक्राची गती जसशी सरकत जाते, चक्र जसं अधिक वेगानं फिरत जातं, त्याप्रमाणे त्यानुसार त्या काळानुसार
लोकांची आकलन शक्ती, लोकांची बुद्धी कमी होते, आयुष्यही कमी होतं. आयुष्य कमी असल्यामुळं नाना प्रकारच्या भोगांकडे माणसांची प्रवृत्ती वाढत जाते आणि त्या भोगांच्या लोलुपतेमुळं सारासार विवेक हळूहळू कमी होत जातो. आणि मग अशा वेळेला भगवंताला असं जाणवतं की हे लोक माझं जे तत्व आहे ते तत्व सांगणारं, माझं स्वरूप सांगणारा जो वेद आहे, जी वेदवाणी आहे, ज्या श्रुती आहेत, त्या श्रुतींचं आकलन करायला सुद्धा असमर्थ आहेत, दुर्बळ आहेत. आणि म्हणून मग प्रत्येक कल्पामध्ये भगवंतांनी आपल्या अंशानं वेदव्यासांच्या रूपानं अवतार घेतला. आणि तो अवतार घेतल्यानंतर वेदरूपी वृक्षाच्या विभिन्न शाखांमध्ये त्या वेदांचं विभाजन केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद केले. जी ज्ञानराशी होती, अमोघ ज्ञानराशी होती, तिथे हे 4 भाग केले. ते आपल्या 4 शिष्यांना दिले आणि पुढे त्यांचा शाखांचा विस्तार करवला. पुढे असं झालं की भगवंत जेव्हा आता अवतार समाप्त करणार, त्या दरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की सगळ्या देवतांचे जे शत्रू आहेत, विरोधी आहेत, असे दैत्य लोक सुद्धा वेदमार्गाचाच आधार घेऊन ह्या मय नावाच्या राक्षसानं बनवलेल्या आणि अदृश्य वेग असणाऱ्या शहरांमध्ये, नगरांमध्ये राहून लोकांचा सत्यानाश करतायत. तेव्हा भगवंतांनी लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि आत्यंतिक लोभ असा उत्पन्न करणारा जणू काही विषारी वेशच धारण करणारा बुद्धाच्या रूपात अवतार घेतला आणि उपधर्मांचा उपदेश केला. आणि कलियुगाच्या शेवटी सत्पुरुषांच्या घरी सुद्धा भगवंताची कथा होण्यासाठी, भगवंताचं लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन करण्यासाठी अडचणी यायला लागतील. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सगळे त्रिवर्णिक ज्यांना वेदांचा अधिकार आहे ते सुद्धा पाखंडी होतील, निरीश्वरवादी होतील, नास्तिक होतील आणि शूद्र प्रजा राजसत्ता भोगायला लागेल, आपल्या मनाप्रमाणे राज्य करायला लागेल. असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या कलियुगाचं शासन करण्यासाठी कल्की अवतार घ्यायचं ठरवलं. या कलियुगात कुठेही स्वाहा, स्वधा, वषटकार इत्यादी ध्वनी देवता आणि पितरांच्या साठी यज्ञ, श्राद्ध वगैरे ह्या कुठल्याही प्रकारे होणार नाहीत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा या कलियुगाचा नाश करण्यासाठी, अंत करण्यासाठी भगवंतांनी कल्कीचा अवतार धारण करायचं ठरवलं. पुढे त्यांनी काय काय केलं आणि ब्रह्मदेवाने देवर्षी नारदाला काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.